नमस्कार. माझं नाव आहे मनोज गोपाराव ढवळे आणि आज मी तुम्हाला इथं MKCLची ऑनसाइट एक्झामिनेशनमधील सिच्युएशन नंबर 1 याबद्दल ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम हा प्रोजेक्ट करून दाखवत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॉवर पॉईंट ओपन करावं लागेल. स्टार्टमध्ये जायचं, ऑल प्रोग्राममध्ये गेल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013, त्याच्यामध्ये गेल्यानंतर पॉवर पॉईंट 2013. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काय सांगावं लागणार आहे, त्या कंपनीच्या वेबसाईटविषयी. मग समजा पॉवर पॉईंट ओपन झालं असेल, झाल्यानंतर याच्यामध्ये ब्लँक प्रेझेंटेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जितक्या स्लाईडची आवश्यकता असेल तितक्या स्लाईड्स मी इथून घेऊ शकतो. त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला इथे एक वेलकम म्हणून एक टेक्स्ट लिहूया आपण. वेलकम. त्यानंतर ऑनलाईन रिक्रूट सिस्टीम आणि आपल्या ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीमविषयी थोडक्यात प्रत्येक स्लाईडवर माहिती लिहायची आहे आणि इथून आपल्याला इमेजेस पण घ्यायचे आहे. तर मी अशीच एक पॉवर पॉईंटची स्लाईड आपल्या याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आधी. ती बघून घ्या आधी. याच्यामध्ये पॉवर पॉईंट इंट्रोडक्शन अशा प्रकारे आपण प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण इंट्रोडक्शन दिसत आहे ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम विषयी आणि थोडक्यात माहिती पण दिलेली आहे की ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम काम कसं करते. त्याच्यामध्ये वेबसाईटचे पेजेस दिलेले आहे, याच्यामध्ये त्या थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि हे प्रेझेंटेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, इथून एक डिझाईनमध्ये गेल्यानंतर थीम अप्लाय केली. जी पाहिजे ती आपण इथून थीम घेऊ शकतो. थीम अप्लाय केल्यानंतर त्या स्लाईडला मी वेगवेगळे ट्रान्झिशन दिले. जे हवे असले ते आपल्याला इथून आपण ट्रान्झिशन देऊ शकतो. त्यानंतर त्या ट्रान्झिशनचा आपण इथून इफेक्ट ऑप्शनमधून ते सब ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. आणखी आपल्याला ज्यावेळेस स्लाईड चेंज होते त्यावेळेस आपण इथून साऊंडमधून त्याला एक साऊंडसुद्धा देऊ शकतो, किंवा आपल्याला त्या स्लाईडचा ट्रान्झिशनचा इफेक्टचा टाईम म्हणजे ड्युरेशन आपल्याला किती वेळ बघायचा आहे तो आपण इथून वाढवू पण शकतो. त्यानंतर आपल्याला इथं आफ्टर काही टायमिंग दिलेलं आहे, हा आपण टायमिंगसुद्धा सेट करू शकतो, जेणेकरून काय होईल की आपलं प्रेझेंटेशनमधल्या स्लाईड्स ॲटोमॅटिकली चेंज होईल आफ्टर इंटरवल ऑफ टाईम. पण आता सध्या मी यामध्ये कोणताच टाईम दिलेला नाही आहे. आता पूर्ण आपलं प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे कशा प्रकारे दिसते. त्यासाठी मी स्लाईड शोमध्ये जातो आणि फ्रॉम बिगिनिंग करून घेतो एक एक स्लाइड्स. तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या ज्या पोस्टला अप्लाय करायचं त्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. सध्या माझी ही गुरुमाऊली नावाची कंपनी आहे, याच्यामध्ये मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. तर आपण याच्यामध्ये एक गुरुमाऊली नाव टाकायचं राहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण गुरुमाऊली नाव टाकून देऊ वेलकम टू. याचीच आपण कॉपी घेऊ शकतो, इथं पेस्ट. त्याची साईज सुद्धा लहान करू शकतो. याला खाली ॲडजस्ट, याला पण खाली ॲडजस्ट करून घेतो. अशा प्रकारे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे.
वेलकम टू गुरुमौली ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम. त्यानंतर याला सेव्ह करून घेतो परत. त्यानंतर या वेबसाईटवरून जे विद्यार्थी त्या पोस्टसाठी अप्लाय करतील, इथे कम्प्युटर ऑपरेटरची व्हॅकन्सी दिलेली आहे, त्या पोस्टसाठी अप्लाय करतील त्यांचा डाटाबेस आपण यामध्ये ॲक्सेस या फाईलमध्ये उतरून घेतलेला आहे. MS ॲक्सेसच्या वेबसाईटवरतीवरून जॉब सीकर नावाची फाईल आहे. ही फाईल मी इथून ओपन करतो. टेबल, या टेबलमध्ये पूर्ण आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा डाटाबेस दिसत आहे. त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यांचा ॲड्रेस, सिटी, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID, त्यांची कास्ट, डेट ऑफ बर्थ वगैरे इत्यादींची माहिती आपल्याला या पूर्ण डेटाबेसमध्ये कलेक्ट झालेली आहे. त्यानंतर आपण खाली बघू शकतो एक इंटरव्ह्यू लेटर आपण त्यांच्यासाठी टाईप केलेला आहे. म्हणजे काय होईल, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवायचं आहे त्यांना आपण इंटरव्ह्यू लेटर पाठवू शकतो. तर एक सिंपल आपल्याला वर्ड ओपन करून त्याच्यामध्ये लेटर टाईप करायचं आहे. तर वर्ड ओपन करायची पद्धत आहे, स्टार्टमध्ये जायचं, ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड. याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट घेऊ शकतो आपण डायरेक्टली, किंवा याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू लेटर म्हणून सुद्धा सर्च करू शकतो. ऑनलाईन जर आपल्या इथे नेट वगैरे चालू असलं तर तुम्ही डायरेक्टली इथं इंटरव्ह्यू लेटर टाईप करून सर्च करू शकता आणि डायरेक्टली तो फॉर्मॅट रेडीमेड डाउनलोड करू शकता. पण आपल्याजवळ एक ऑलरेडी आपण तयार केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. इंटरव्ह्यू लेटर, अशा प्रकारचं इंटरव्ह्यू लेटर मी तयार केलेलं आहे. पण आता आपल्याला प्रत्येक जॉब सीकरवाल्यांचे परफेक्ट त्यांचे स्पेशल त्यांच्या नावाची इंटरव्ह्यू लेटर बनवायची आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक इंटरव्ह्यू लेटर टाईप केलेलं आहे फक्त, आणि इथं मेल मर्जचा उपयोग करून मी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लेटर बनवणार आहे. ते कशा प्रकारे बघा. खाली मी इथं आलो, इथं आल्यानंतर मेलिंगमध्ये गेलो. मेलिंगमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट रेसिपंट लिस्ट, मला ज्यांच्या नावाचे लेटर बनवायचे आहेत त्यांची माझ्याजवळ लिस्ट तयार आहे ऑलरेडी, जी आपण इंटरनेट जी वेबमधून मिळवलेली माहिती आहे ॲक्सेसमध्ये, ती डायरेक्टली आपण इथून ओपन करू शकतो. त्यासाठी यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट करायचं आहे. याच्यामध्ये आपली फाईल कुठे आहे ती दाखवायची आहे. याच्यामध्ये जॉब सीकर नावाची ओपन, ती ओपन झाल्यानंतर तो डायरेक्टली डाटा आपल्याला इथं नाही दिसत, तो डायरेक्टली डाटा इथे येऊन जाते. त्यानंतर आपल्याला इथून जी आपण फील्ड टाईप केलेली असेल त्याच्यामध्ये घेऊ शकतो. सपोज फर्स्ट नेम, त्यानंतर स्पेस, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे त्या कॅन्डिडेटचे नाव, त्यानंतर त्याच्याखाली एंटर करून त्या विद्यार्थ्याचा ॲड्रेस, त्या विद्यार्थ्याची सिटी आणि समोर पिन कोड, किंवा आपण खाली सुद्धा घेऊ शकतो झिप पोस्ट, आणि त्याच्याच खाली लागलं तर मोबाईल नंबर सुद्धा घेऊ शकतो. झालं. त्यानंतर इथं खाली सुद्धा परत त्या विद्यार्थ्याचं नाव टाकू शकतो आपण, डिअर, फर्स्ट नेम, स्पेस, मिडल नेम आणि लास्ट नेम. झालं. अशा प्रकारचे त्या विद्यार्थ्याचं आपण मेल मर्जचा उपयोग केलेला आहे. आणि आता आपल्याला त्याचा प्रिव्ह्यू बघायचा असलं तर आपण इथून प्रिव्ह्यू सुद्धा बघू शकतो. प्रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली त्या विद्यार्थ्याचे नाव दिसेल आणि पूर्ण लेटर तयार दिसेल. मग इथून आपण नेक्स्ट सुद्धा बघू शकतो. एक विद्यार्थ्याचे आपल्याला नावं दिसून आलेली आहेत. पण सपोज आपल्याला या सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरव्ह्यू लेटर प्रिंट करायचे आहेत, आपण प्रिंट करू शकतो. आता याच्यामध्ये थोडी लाईन स्पेसिंग आपण कमी करून घेऊया. होममध्ये जाऊन रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅरेग्राफ कमी करून घेतो. त्यानंतर आता बघू मेल मर्जचा उपयोग मध्ये मी डायरेक्टली फिनिश अँड मर्जमध्ये जातो आणि एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं मला ऑल रेकॉर्ड म्हणजे ऑल कॅन्डिडेटचे मला प्रिंट पाहिजे आहेत, म्हणून मी ओके करतो. आणि याच्यामध्ये मला प्रत्येक ऑल कॅन्डिडेटचं स्पेशल लेटर इथं तयार झालेलं आहे, दिसत आहे. त्यांचा डेट आणि त्यांचा टाईम पण ठरवलेला आहे. आणि हेच माहिती मी पूर्ण माझी PDF मध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो. त्यामध्ये मला काय करावं लागेल, फाईलमध्ये जावं लागेल, एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर क्रिएट PDF,
आणि ती फाईल मला कुठे सेव्ह करायची आहे तर डेस्कटॉपमध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीममध्ये मी इंटरव्ह्यू लेटर म्हणून पब्लिश केली आणि ओपन झाल्यानंतर ती आपल्याला अशी पाहायला मिळेल. म्हणजे ही डॉक्युमेंट आहे नॉन एडिटेबल, आपण डायरेक्टली याच्या प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना सेंड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीमची मॅनेजमेंट करू शकतो, विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू लेटर पाठवू शकतो आणि डाटाबेस मॅनेजमेंट करू शकतो. आणि पॉवर पॉईंटच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात ऑनलाईन रिक्रुटमेंटविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे कसे करायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर धन्यवाद.